चला पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त होईल का? यस डेफिनेटली. अगदी जर आपण पाहिलं ना कीपला जाईल आणि संपतोय पहिल्याच फलंदाजाचा खेळ. बिग ब्लो मैदानाच्या बाहेर. पाठवा मारळ संघ. अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. मारळ संघ आपला अतिरिक्त खेळाडू नाही आहे. पहिल्या षटकात तळण्याकरिता आपण परागला पाहतो आणि पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. चला याही बॉलवरती संधी निर्माण झाली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फाईन लेगला एकदा वर्जित झाली आहे. रणसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नीरज त्याच्या साथीनं आता उमेश ज्याच्या बॅटमधून सकाळच्या सत्रापासून घणाघाती प्रहार आलेत. याही वेळेला हा प्रकार चेंडू आडवा बॅटनं खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 more विकेट डाऊन. फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी राहिली आहे. डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न. नो चेंडू. भीमर यस पुढील चेंडू असणारा फ्री हिट. दे घुमागे खेळण्याचा प्रयास फलंदाजाला. आणि फलंदाज जर समोर आपण पाहिलात ना तर मात्र उमेश ज्याच्या बॅट सकाळच्या सत्रापासून अगदी जर आपण पाहिलं ना तर बोलू लागले आहे. ज्याच्या बॅटमधून घणाघाती प्रहार येऊ लागले आहेत. उमेश मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. पराग देखील आपल्या संघासाठी अक्षरशः झोकून दिलंय. त्यांनी देखील जिंकायचं आहे, लढायचं आहे आणि लढवाया जायचं आहे. यावेळेस खडेकडे मल्टी हिट, खडेकडे हपाम पुल हपाम चाक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 1 धाव वर्जित झाली आहे. एकेरीच्या साहाय्यानं रणसंख्या पुन्हा एकदा वाढते जाऊन पोचते 5 या आकड्यावरती. खेळाडू देखील सांगतायत, खेळाडू देखील प्रोत्साहित करतात. एक शेवटचा मॅच आला तर मात्र आपण कुठेतरी फायनलच्या समेत जाऊ. आणि यावेळेस बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. संधी निर्माण झाली आहे. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. मंजिल मिले ना मिले ये मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नांचा परिश्रम मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. जर आपण पाहिलं ना प्रयत्न तुमचं कष्ट जर प्रामाणिकपणे असतील ना तर मात्र यशाचे संपूर्ण सर्व दरवाजे खोलण्याकरिता तुमचं जर कष्ट प्रामाणिकपणे असतील ना तर मात्र ती चावी, ती किल्ली
अगदी आपोआप खोलण्याचं काम सातत्यानं करत असतं. तुमचे प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत आणि कष्ट तुमचे फार महत्त्वाचे, आणि ते जर प्रामाणिकपणे असतील ना तर यशाला तुमच्यासमोर देखील झुकावं लागतं. चिरगाव संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू, हा निर्णय, हा अहवाल आलाय प्रेझेंटेशन बॉक्समधून. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय अनिकेतला आपण पाहतोय. दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता अनिकेतला आपण पाहतोय. अनिकेत पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं उडवलाय. संधी इथेही निर्माण झाली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा सातत्यानं, काय घडतंय. चुका आणि चुका. क्रिकेटमध्ये तुमच्या चुकीला माफी नाही आहे. अगदी सातत्यानं म्हटलं जातं ना क्रिकेटच्या पटलावरती, कॅचेस विन इन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. हे समीकरण आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं सांगितलं जातं आणि आपण पाहतो आणि परदक्षता अगदी जर आपण पाहिलं ना त्याचे पाठपुरावे देखील घेत असतो. अनिकेत गोलंदाजी मार्गवरती आहे. दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता पुढचा बॉल, शेवटचं षटक आहे. याही वेळेला बॅटच्या स्टिकरला चेंडू अगदी ब्रश होताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला. एक धाव अर्जित झाली आहे. एकेरीच्या सहाय्यानं 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल, दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अगर भडकट जाओगे लाइन और लेन से तो पडेंगे फटके. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये तुमची दिशा कशी आहे, त्या दिशेवरती नियंत्रित करतं तुमची गोलंदाजी कशी आहे. तुमचा अचूक टप्पा कसा आहे त्यावरती निर्धारित करतं तुमचं गोलंदाज, तुमची गोलंदाजी करण्याची शैली. यावेळेस आडवा बाटनं खेळला अक्रॉस द लाईन. 2 क्षेत्ररक्षक आहे त्यांच्यामधून अगदी मोजून मापून तोलून खेळलेला हा फटका मच नीडेड. 1 बाउन्स ओव्हर दी रो, चौकार. रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 15 या आकड्यावरती. 1-5. याही वेळेला बिगिट लगावण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्लिअर करत असताना बॉलला पाठवून दिलं. या फलंदाजानं ओळखली आहे 3T आणि गोलंदाजाची उडवली आहे त्रुटी. बॉलला पाठवलंय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. रणसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या सहाय्यानं. 21, लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल, जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला डिप मध्ये तैनात आहे. दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय. 2 धावा होतील का? यस. या दुहेरीच्या सहाय्यानं पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात. 1 चेंडू, 1 टू गो. आता रणसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 23, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. आता मैदानाच्या आतमध्ये 1.5 सरासरी खेळ संपुष्टात आला. समोरच्या दिशेनं खेळला. स्टेट डाऊन द ग्राउंड डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फेक राहिली आहे. 2 धावा अर्जित झाल्यात. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला आहे. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्यात 25. आता विजयाकरिता उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत 26 धावा. 12 चेंडू आणि 26 धावा. उत्तरार्धामध्ये काय घडेल, काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेता तुर्तास थांबूयात आणि देऊयात DC यांना संधी.
संघटना श्रीवर्धन संस्थापक आणि माजी अध्यक्ष विजय कांबळे साहेब यांचा आगमन झालेला आहे, त्यामुळे त्यांचा सत्कार कमिटीचे अध्यक्ष निलेशजी बोरले साहेब त्यांचा पुष्प घेऊन देऊन सत्कार करतील. विजय कांबळे साहेब स्टेजपाशी येण्याची कृपा करावी. यस, विजयदादा रमेश कांबळे अगदी सर्वाधिक स्पर्धेचं नियोजन करणारे अगदी व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर शब्दों में है मिठास, जिनके शब्दों में है मिठास वो है सबके खास, असे विजयदादा रमेश कांबळे अगदी त्यांचं आगमन होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील यथोचित असा मान सन्मान केला जातोय. अगदी त्यांची देखील स्पर्धा आपल्याला आगामी कालावधीमध्ये भेटीला येते. त्या स्पर्धेचा आपण देखील आनंद घ्यायला यायचा. विजयदादा रमेश कांबळे वाढदिवस चषक मानाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा, गौरवशाली आणि वैभवशाली ती स्पर्धा आपल्या येते या भेटीला. अगदी सातत्यानं अगदी आमचे पाठीराखे आहेत, आमचे सहकारी मित्र दादांच्या माध्यमातून बरेचशा स्पर्धा आपण कव्हर करत असतो. त्यांचं मनपूर्वक आभार. बागमंडला विभाग क्रिकेट संघटनाचे माजी खजिनदार अमित पवार यांचा पण आमच्या छोटेखानी सत्कार करण्यात येतो आहे, ते त्यांनी स्वीकार करावा. अमित पवार त्यांचा सत्कार आमच्या कमिटीचे सचिव निलेश सचिन निवाते साहेब करतील. अमित पवार शाल आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करतील. बागमंडला विभाग क्रिकेटनेचे माजी सचिव खजिनदार अमित पवार यांचा सत्कार आमच्या कमिटीचे सचिव सचिन निवाते साहेब करतील शाल आणि श्रीफल देऊन. धन्यवाद अमित पवार साहेब, धन्यवाद निवाते साहेब, धन्यवाद. यस, गतवर्षीमध्ये अगदी जर आपण पाहिला तर विजय रमेश कांबळे वाढदिवस चषक याच मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आगामी कालावधीमध्ये लवकरच आपल्या भेटीला ही स्पर्धा येते. धन्यवाद अमित दादा, आपलं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेकरिता बागमंडला विभाग खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर मग क्रिकेट संघटना, त्या क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजय रमेश कांबळे साहेब यांचं देखील या स्पर्धेकरिता आगमन होताना पाहायला मिळालं. सगळ्यात उत्तरार्धामध्ये जिथे 26 धावांचा पाठलाग करण्याकरिता आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. समीर आणि भावेश प्रारंभिक जोडी, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्याकरिता, पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार जो सकाळच्या सत्रापासून ठरलाय हुशार, मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन गोलंदाजी मार्कवरती. चला तुषार, घाई करा आपण. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, तुषार गोलंदाजी मार्कवरती निघालाय पहिल्या षटक हाताळण्याकरिता. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 26 धावा. पहिलाच बॉल वेगवान. मी म्हटलंय मगाशी देखील की तुषार ज्याची सकाळच्या सत्रापासून तो ठरलाय हुशार, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव. येस, रिक्वायरमेंट जर आपण पाहिला 14.18. तुषार वरती वार. बॉल चाललाय, मच निडेड. अगदी लुकलुकत्या ताऱ्यावान बॉल डोळ्यांच्या आड, सीमा पार, आकाशाला कवच निघालणारा उथुंग षटकार.
यस षटकाराला षटकाराच्या साहाय्यानं जर आपण पाहतोय 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयाकरिता 10 चेंडू आणि 20 धावा. समीकरण जास्ती देखील नाही आहे आणि कमी देखील नाही आहे. अगदी विजयाची शाश्वती अगदी शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही आहे तोपर्यंत विजयाचे भाकीत करणं हे मूर्खपणाचे लक्षण आहेत आणि विजयाची शाश्वती देखील कोणी दिली जात नाही. याही वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू चोरकस प्रहार बल्ले से किया है वार गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर रन्स मिलेंगे पूरे 6 षटकार. आणि सरळ सीमारेषा बाहेर लँड करताना पाहायला मिळाले. आता समीर मैदानाच्या आतमध्ये बरसतात. समीर ऑन अ फायर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फायर नाही नुसतं तर यस कम बॅक तुषार देखील सांगतोय एक तेरी तो एक मेरी, एक तरफ धूप है एक तरफ छाया है, यही तो क्रिकेट की मोहमाया आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आहे. क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे. कधी तुमच्या बाजूने आहे तर कधी माझ्या बाजूने आहे. अगदी क्रिकेटच्या पटलावरती कोणालाही कमी लेखू नये कारण जोपर्यंत म्हटलं जातं ना जिसके बॅट पर बॉल है उसको दुनिया भर के कॉल है. आणि यावेळेस देखील आलाय आणि समीर दाखवून देतोय ह्या फटक्यात आहे वजन. आपला फटका 440चा झटका. षटकार. थँक्यू. पहा फुटवर्क फार महत्त्वाचे आहेत. मी मागाशी देखील म्हटलं अगदी समीर योग्यरित्या फुटवर्कचा वापर करतोय, शप्पल होतोय आणि बॅकफुटला येऊन फक्त पंच करतोय. अगदी बॉल जर आपण पाहिलं ना मिड विकेट सीमा पार षटकार पाहायला मिळाला. 7 चेंडू आता बनवायचे 8. पहा शप्पल होतोय, आडवा बाटनं खेळला बरोबर. अगदी जर आपण पाहिलं ना ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सरळ आणि साधा सोपा झेल सुटला. मी मगाशी देखील सकाळी उल्लेख केला की सकाळी आंघोळ करत्यावेळी एका ओला साबण हातातून निसटावा त्या पद्धतीनं झेल निसटला आणि जीवनदान मिळालंय फलंदाजाला. आता विजयाकरिता 6 धावा. 6 मध्ये बनवायचे 7. 6 चेंडू आणि बनवायचे 7 धावा. मॅच ऑन गेम ऑन. समीर अगदी जर आपण पाहिलं ना समीर 6 चेंडू फेस करत असताना खेळतोय 19 धावसंख्येवरती. तर भावेश नॉन स्ट्राईकला अजूनपर्यंत उभा आहे. समीर खेळतोय वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 6 चेंडू फेस करत असताना 19 धावसंख्या. एकता एक हाती किल्ला लढवतोय की काय हे प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उभारलंय. चला घाई करा आपण. आता विजयाकरिता 6 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. लावण्य ज्यानं सकाळच्या सत्रापासून लावण्यपूर्ण गोलंदाजी अव्वल दर्जाची राहिल्या या खेळाडूची एक अपकमिंग यंग टॅलेंटेड गोलंदाज आहेत. यावेळेस ऑन दी अप खेळलाय. फक्त शानदार स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळत आहे. टकाटक पटापट शानदार स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्र 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळत आहे. या दुहेरीच्या सहाय्याने रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 21-21 आफ्टर 1 ओव्हर्स. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आहे. त्यानंतर दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच बॉलवरती 2. आता विजयाकरिता 5 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस वेट अँड वॉचची भूमिका. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर अगदी समीरनं अगदी शिवरायांच्या तडपत्या तलवारीसारखा प्रहार बॉल सीमापार आलाय. शेवटचा गोड करणारा विजयामध्ये फायनलमध्ये दाखल होणारा ब्रँडेड समीर. षटकार.
मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. आपण मॅच हायलाइट्स पाहू शकता युनिक लाईव्ह या यूट्यूबच्या माध्यमातून. नो डाऊट अबाउट ज्यानं खऱ्या अर्थानं 26 धावांचा पाठलाग करत असताना 27 धावांचा पाठलाग करत असताना एका हातानं किल्ला लढवला, एका हातानं निदड्या छातीनं सामोरा गेलाय गोलंदाजांना. त्या खेळाडूचं नाव आहे ओनली वन मॅन मिस्टर समीर आपण या लगेचच समीरला गौरवित करतोय आपण पुरस्कार देऊन. समीर या ना, समीर आपण या घाई करा. आदरणीय सन्माननीय श्री श्याम खाडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण समीरला गौरवित करतोय. चला समीर या आपण. चला बिग मॅच आपल्या भेटीला येते. एक बाजूला धारिवली श्रीवर्धन मध्ये ज्या संघानं मोठमोठ्या संघांची जिरवली तो संघ धारिवली इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत चिरगाव, मग मसला तालुका. यस, एक बाजूला मसला तालुका आणि त्याच्या अगेन्स्ट श्रीवर्धन तालुका. आपण सकाळच्या सत्रामध्ये एक मॅच पाहिली, एक श्रीवर्धन आणि मसला, तो प्रेक्षणीय लढत आपण सामना पाहिला तिथे. त्या सामन्यामध्ये एक मसला तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना पारेश शेलकेला पाहिली, तर दुसऱ्या बाजूला सायगावचा प्रसाद या खेळाडूला आपण पाहिली. अगदी तो ही स्पर्धा देखील आपण पाहतोय आमदार चषक कुडकी यांच्या सानिध्यातून, यांच्या संयुक्त विद्यमानातून ती स्पर्धा, तर प्रेक्षणीय लढत आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली.